यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालय वारणा नगर व्यवसाय अभ्यासक्रम विभाग यामध्ये लॉजिस्टिक अँड सप्लाय चेन मॅनेजमेंट पेपर फर्स्ट. त्या पेपर फर्स्टचं नाव आहे रिटेल मॅनेजमेंट आणि त्यामधील पहिला टॉपिक, त्या टॉपिकचं नाव आहे रिटेल मॅनेजमेंट. त्याच्यामधील बघा पुढचा भाग बघा, रिटेल विपणन संशोधनाचे प्रकार, टाइप्स ऑफ रिटेल मार्केटिंग रिसर्च. आता बाजारपेठेमध्ये तीव्र स्पर्धा आहे, ग्राहकांची बदलती जाणारी भूमिका, जाहिरातीवरती प्रचंड खर्च इत्यादी अनेक कारणामुळे बाजारपेठ संशोधनाची गरज सातत्याने वाढत आहे. आज बाजारपेठेमध्ये जर आपण संशोधन केलं नाही तर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टीला सामोरं जावं लागणार आहे, स्पर्धेला सामोरं जावं लागणार आहे, जाहिरातीवरती प्रचंड खर्च करावा लागणार आहे. पण ह्या सगळ्या खर्चामध्ये जर आपल्याला बचत करायची असेल तर यासाठी रिटेल विपणन संशोधन करणं गरजेचं असतं. आणि अशा प्रकारे जर आपण संशोधन केलं तर ह्या सगळ्या खर्चामध्ये आपल्याला बचत करण्यास मदत या ठिकाणी होऊ शकते. आता संशोधन करत असताना काही टप्पे आपल्याला या ठिकाणी बघायचा आहे, म्हणजे कशा पद्धतीनं संशोधन केलं जातं. पहिला टप्पा बघा, संशोधनाचं उद्दिष्ट निश्चित केलं. आपल्याला काय करायचं आहे याचं पहिल्यांदा उद्दिष्ट निश्चित केलं जातं. त्यानंतर उद्दिष्ट निश्चित केल्यानंतर पुढे काय केलं, माहिती कोणत्या प्रकारच्या हे ठरवूया. आता त्या उद्दिष्टाच्या अनुषंगानं कोणती माहिती पाहिजे हे आपण ठरवलं जातं. तिसऱ्या टप्प्यामध्ये बघा, मग माहितीचे विविध स्रोत म्हणजे माहितीचे वेगवेगळे मार्ग, अशी माहिती कोणकोणत्या मार्गातून मिळवायची असते, हा तिसरा टप्पा आपल्या ठिकाणी बघावा लागतो. त्यानंतर बघा, हे कोणकोणत्या मार्गातून माहिती जमा केल्यानंतर त्याची माहितीचं संकलन म्हणजे माहिती जमा करण्याचं काम करावं लागतं. माहिती जमा केल्यानंतर अशा माहितीचं विश्लेषण करावं लागतं आणि विश्लेषण करून त्याच्यामध्ये आपल्याला निष्कर्ष काढावा लागतात. हा त्याच्या पुढचा टप्पा बघा, संशोधन अहवाल. आता हे सगळं झाल्यानंतर माहिती विश्लेषण केलं, निष्कर्ष काढलं तर त्या संदर्भामध्ये संशोधन अहवाल तयार करावा लागतो आणि अशा प्रकारचा अहवाल तयार करून त्या अहवालाप्रमाणे पाठपुरावा करण्याचं काम या ठिकाणी करावं लागतं. म्हणजेच या ठिकाणी बघा, रिटेल विपणन संशोधन प्रक्रियेमध्ये या टप्प्यामधूनच आपल्याला जावं लागतं आणि अशा पद्धतीने केल्यानंतर आपल्याला योग्य ती माहिती आपल्या त्या ठिकाणी मिळू शकते. आता नेक्स्ट बघा, पर्पज म्हणजे रिटेल मार्केटिंग रिसर्च म्हणजे त्याचा उद्देश काय, म्हणजे रिटेल विपणन संशोधनाचा उद्देश काय, कोणत्या उद्देशाने ते संशोधन केलं जातं, कोणकोणत्या पद्धतीने कशा पद्धतीने संशोधन केलं जातं, कशाचं संशोधन केलं जातं, या संदर्भामध्ये आपल्याला या ठिकाणी माहिती घ्यायची आहे. त्याच्यामध्ये एक बघा, वस्तू संशोधन, त्याला म्हणायचं प्रोडक्ट रिसर्च. आता बाजारपेठेतील विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या वस्तू ग्राहकांच्या आवडीनिवडीनुसार व अपेक्षेनुसार आहे किंवा नाही हे समजून घेण्याच्या उद्देशाने अशा प्रकारचे हे संशोधन केलं जातं. वस्तू संशोधनामुळे ग्राहकांना, आपण जी काही वस्तू ग्राहकांना देतो ती आवडते किंवा नाही याचंही त्यामुळे काय होऊ शकतं, आपल्याला माहिती मिळू शकते. यासाठी हे वस्तू संशोधन आपल्या या ठिकाणी केलं जातं. दोन बघा, बाजारपेठ संशोधन, त्याला म्हणायचं मार्केट रिसर्च. आता बाजारपेठ संशोधनामुळे बाजारातील परिस्थितीबाबतची अद्ययावत माहिती वस्तू उत्पादकाला मिळते आणि त्यामुळे संभाव्य बदलाची आपल्याला माहिती मिळू शकते. आता बाजारपेठ, आपण जी काय वस्तू बाजारपेठेमध्ये विक्रीसाठी देणार आहे, आता त्या बाजारात त्या वस्तू विक्री होऊ शकेल किंवा नाही, पण त्याच्यामध्ये काय आपल्याला बदल करावा लागणार काय, याची माहिती आपल्याला बाजारपेठ संशोधनामुळे आपल्या ठिकाणी मिळू शकते. तिसरं बघा, ग्राहक संशोधन, त्याला म्हणजे कंझ्युमर रिसर्च. ग्राहकांच्या संशोधनाच्या माध्यमातून ग्राहकांची स्थिती, त्याचे उत्पन्न, राहणीमान, गरजा, अपेक्षा असतील म्हणा, सवयी असतील म्हणा, त्यांच्या कोणत्या प्रकारच्या ब्रँडच्या वस्तू खरेदी करतात याबाबतची माहिती आपल्याला ग्राहक संशोधनामध्ये आपली मिळू शकते. आता ग्राहकांचं कोणकोणत्या टाईपचे राहणीमानानुसार लोक काय करतात, वस्तूंची खरेदी करत असतात, त्यांना कोणकोणत्या प्रकारच्या वस्तूंची गरज असते याचं आपल्या या ठिकाणी संशोधन करता येतं. कोणत्या ब्रँडच्या वस्तू त्यांना आवडतात याचं आपल्याला संशोधन, म्हणजे ग्राहक संशोधनामुळे ग्राहक कोणत्या प्रकारच्या वस्तू खरेदी करू शकतात याची आपल्याला या ठिकाणी माहिती मिळू शकते. यासाठी ग्राहकांचं संशोधन करावं लागतं आणि त्यामुळं ग्राहकांना जी अपेक्षित वस्तू असते ती वस्तू आपण काय करू शकतो, त्यांना आपण देऊ शकतो. त्यामुळे विक्री वाढण्यास काय होऊ शकते, मदत होऊ शकते. यासाठी ग्राहक संशोधन या ठिकाणी केलं जातं. चौथा बघा, विक्री संशोधन, त्याला म्हणायचं सेल्स रिसर्च. प्रत्येक संस्थेचे महत्वाचं उद्दिष्ट असतं
की विक्रीमध्ये वाढ करणे असते. यासाठी काही धोरणात्मक निर्णय घ्यावे लागतात आणि हे निर्णय घेण्यासाठी आवश्यक माहिती आकडेवारी जमा करण्यासाठी विक्री संशोधन करण्यात येते. आता विक्री संशोधनाचा उद्देश हाच असतो की जास्तीत जास्त कशी विक्री होईल या दृष्टिकोनातून आपल्याला हे संशोधन केलं जातं. आपला बाजारपेठेमध्ये जास्तीत जास्त माल कसा विकला जाईल यासाठी हे संशोधन केलं जातं. म्हणून ह्याला म्हणायचं विक्री संशोधन असे म्हणतात. आणि ह्या विक्री संशोधन केल्यामुळं निश्चितपणे आपली बाजारपेठेमध्ये विक्री वाढण्यास मदत या ठिकाणी होऊ शकते. या दृष्टिकोनातून सुद्धा हे संशोधन केलं जातं. आता बघा किमतीबाबत संशोधन, त्याला म्हणायचं प्राइस रिसर्च. आता यामध्ये कंपन्यांच्या किंमत देऊ रचनेचे मूल्यांकन, उद्योगाच्या सर्वसाधारण किंमत धोरणाचा अभ्यास, मागणीच्या किंमत व लवचिक वापर या संशोधन समावेश होतो. आता किंमत संशोधनामध्ये बाजारपेठे आपण ज्या वस्तूची विक्री केली जाणार आहे त्याची असणारी किंमत, स्पर्धकाची असणारी किंमत, या सगळ्या गोष्टीचा जर आपण अभ्यास केला तर त्याच्या तुलनेने जर आपली वस्तूची किंमत कमी असेल तर निश्चितपणे आपली विक्री त्या ठिकाणी वाढू शकते. यासाठी किमतीबाबतचं संशोधन करावं लागतं. आता जर बाजारपेठेत इतरांच्या तुलनेत आपल्या वस्तूची किंमत जर कमी असेल ना तर निश्चितपणे आपली विक्री वाढण्यास मदत होऊ शकते. चांगल्या दर्जाचा माल असेल विक्री वाढू शकते. यासाठी किमतीबाबतचं हे संशोधन या ठिकाणी केलं जातं. 6वा बघा वितरण संशोधन. आता उत्पादकाने जे काय तयार केलेला जो काय माल असतो तो ग्राहकापर्यंत आपल्याला पोहोचावा लागतो आणि जी काय चेन असते, सप्लाय चेन जी असते त्यानुसार आपण जर ग्राहकापर्यंत पोहोचलो तर बऱ्याच वेळा उत्पादक घाऊक व्यापाऱ्यांना माल विकतो, घाऊक व्यापारी किरकोळ व्यापाऱ्यांना माल विकतो, किरकोळ व्यापारी ग्राहकांना माल विकतात. आता ह्या सगळ्या चेन मध्ये प्रत्येकाला त्या ठिकाणी कमिशन जातं आणि त्यामुळे शेवटी ग्राहकाला जास्त किमतीला माल त्या ठिकाणी मिळतो. मग आज जर आपण उत्पादकाने डायरेक्ट जर ग्राहकाला जर माल विकला, मध्यस्थांचं कमिशन वाचतं. यासाठी कोणत्या पद्धतीने आपण वितरणाची व्यवस्था करायची यासाठी जे संशोधन केलं जातं त्याला म्हणायचं वितरण संशोधन असे म्हणतात. त्याशिवाय स्पर्धा संशोधन, कॉम्पिटिशन रिसर्च. आता सध्याचं युग हे तीव्र गळे कापूस स्पर्धेचं युग आहे आणि या तीव्र गळे कापूस स्पर्धेमध्ये जर आपल्याला टिकायचं असेल तर यासाठी स्पर्धेचं संशोधन आपल्याला सुद्धा करावं लागतं. तीव्र स्पर्धा युगात ग्राहकांनी विशिष्ट गरज भागवण्यासाठी अनेक प्रकारच्या वस्तू बाजारात उपलब्ध असतात. प्रत्येक उत्पादकांना विक्रीचं उद्दिष्ट गाठण्यासाठी स्पर्धेला तोंड द्यावं लागतं. यासाठी स्पर्धा संशोधन करावे लागते. आज या तीव्र गळे कापूस स्पर्धेमध्ये आपण आपल्या वस्तूची चांगल्या प्रकारे जर जाहिरात केली तर निश्चितपणे विक्रीमध्ये वाढ होण्यास मदत होऊ शकते. यासाठी स्पर्धा म्हणजे स्पर्धक कशा पद्धतीने, तो कशा पद्धतीने आपल्या वस्तू जाहिरात करतो त्याच्यापेक्षा आपल्याला सरळ चांगली जाहिरात करता येईल का, यासाठी स्पर्धा संशोधन आपल्याला या ठिकाणी करावं लागतं. नेक्स्ट बघा जाहिरात आणि वृद्धी संशोधन, ऍडव्हर्टायझिंग अँड प्रमोशन रिसर्च. आता संभाव्य ग्राहकांना वस्तूंची माहिती देणे, त्यांच्या मनात वस्तूबद्दल आकर्षक निर्माण करणे, वस्तू खरेदीसाठी ग्राहकांना प्रवृत्त करणे, यासाठी जाहिरातीच्या माध्यमाचा वापर करावा लागतो आणि ह्या जाहिरातीसाठी मोठ्या प्रमाणावरती खर्च करावा लागतो. यासाठी कशा पद्धतीने ग्राहकांचं मन खेचून घेता येईल यासाठी जाहिरात संशोधन आपल्याला या ठिकाणी करावं लागतं. जाहिरात संशोधन हा अत्यंत महत्वाचा घटक आहे. त्यामुळे काय होऊ शकतं, विक्री वाढण्यास या ठिकाणी मदत होऊ शकते. यासाठी जाहिरातीचे संशोधन करावं लागतं. 9 बघा अभिप्रेरणा संशोधन, मोटिवेशनल रिसर्च. अभिप्रेरणा संशोधन म्हणजे ग्राहकांना विशिष्ट वस्तू किंवा विशिष्ट ब्रँडची वस्तू खरेदी करण्यासाठी प्रवृत्त करण्याच्या कारणात शोध घेण्यासाठी करण्यात येणारा पद्धतशीर प्रयत्न त्याला म्हणायचं अभिप्रेरणा संशोधन असे म्हणतात. म्हणजे ग्राहकांनी ती वस्तू खरेदी करावी या दृष्टिकोनातून जे काही संशोधन केलं जातं त्याला म्हणायचं अभिप्रेरणा संशोधन असे म्हणतात. आता याच्या पुढील बघा रिटेल विपणन संशोधनाच्या पद्धती. आता बाजारपेठेमध्ये आपण वेगवेगळ्या पद्धतीने संशोधन केलं जातं आणि अशा प्रकारचं संशोधन करत असताना वस्तू संशोधन असेल, स्पर्धा संशोधन असेल, किंमत संशोधन, अशा अनेक प्रकारचं आपण संशोधन करू की जेणेकरून आपल्याला बाजारपेठेमध्ये आपल्याला टिकून आपल्या वस्तूची विक्री कशी वाढेल या पद्धतीने आपण माहिती या ठिकाणी घेतली. आता त्याच्या पुढील बघा रिटेल विपणन संशोधनाच्या पद्धती. कोणकोणत्या पद्धतीने आपल्याला हे संशोधन करता येतं. मेथड्स ऑफ रिटेल मार्केट रिसर्च. त्याच्यामध्ये बघा एक सर्वेक्षण पद्धत. आता या ठिकाणी बघा या पद्धतीमध्ये काय केलं जातं, सर्वेक्षण पद्धतीमध्ये व्यापक स्वरूपाची माहिती मिळवली जाते. या पद्धतीचा मोठ्या प्रमाणावरती उपयोग केला जातो. सर्वेक्षणामध्ये प्रश्नावलीचा उपयोग केला. आता हे आपण सर्वेक्षण करत असताना एक प्रश्नावली तयार केली जाते आणि हे प्रश्नावली तयार करून त्याच्यामध्ये त्या लोकांच्याकडून त्या प्रश्नांची उत्तरे घेतली जातात आणि अशा प्रकारची प्रश्नावली तयार केली जाते.
ज्या व्यक्तीकडून माहिती प्राप्त करायची असते अशा सर्व व्यक्तीकडे प्रश्नावली पाठवण्यात येते आणि प्रश्नावलीमध्ये अनेक प्रश्न असतात. त्या सर्व प्रश्नांची उत्तरे संबंधित व्यक्तीने द्यावीची असतात आणि हा संशोधनाचा उद्देश सफल होण्याकरता प्रश्नावलीचा आकार मर्यादित असावा. आवश्यक तेवढ्या मोजक्याच प्रश्न विचारणे उपयुक्त ठरते. सर्वेक्षणामध्ये टेलिफोनवरून ग्राहकांना प्रत्यक्ष भेटून, ग्राहकांना पत्रे पाठवून, मागे भेटून प्रश्नावली असलेल्या प्रश्न उत्तरे मिळवली जातात. संबंधित व्यक्तीच्याकडून प्रश्नावलीची उत्तरे मिळाल्यानंतर एकत्रित केली जातात. त्यावर निष्कर्ष काढला तर म्हणायचं सर्वेक्षणाच्या पद्धती असे म्हणतात. तर अशा पद्धतीने हे सर्वेक्षण या ठिकाणी केलं जातं, म्हणून त्याला म्हणायचं सर्वेक्षण पद्धती असे म्हणतात. आता दोन बघा, टेलिफोनद्वारे सर्वेक्षण. आता या ठिकाणी सर्वेक्षण करत असताना काय करतं, टेलिफोन या माध्यमाचा वापर केला जातो, म्हणून याला म्हणायचं टेलिफोन सर्वेक्षण असे म्हणतात. आता या पद्धतीमध्ये उत्तरदात्यांनी टेलिफोन किंवा मोबाईल संपर्क साधून त्यांना प्रश्न विचारून आवश्यक ती माहिती मिळवली जाते. आता उदाहरण दाखल घ्या, एखाद्या तुम्ही हॉटेलमध्ये गेला, तिथल्या त्यांनी बिल तयार केल्यानंतर तुमचा मोबाईल नंबर घेतले जातात, तुम्हाला त्यांच्याकडून फोन येतो की अशा पद्धतीने तुम्ही आमच्या हॉटेलमध्ये आमचा मेनू कसा आवडला किंवा आमचं जेवण कसं, या संदर्भात माहिती, म्हणजे याच्यावरून टेलिफोनद्वारे अशा प्रकारे सर्वेक्षण केलं जातं. या पद्धतीत त्याची उत्तरे संक्षिप्त असतात आणि अशा दिशा पद्धती मर्यादित व्याप्ती असते. चार बघा, टपालाद्वारे म्हणजे पोस्टाद्वारे जे काही सर्वेक्षण केलं जातं त्याला म्हणायचं टपालाद्वारे सर्वेक्षण असे म्हणतात. या सर्वेक्षण पद्धतीमध्ये छापील प्रश्नावली व उत्तर देणाऱ्या व्यक्तीकडून पोस्टाच्या माध्यमातून पाठवली जातात आणि त्या व्यक्तीने प्रश्नावलीमध्ये असलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहून ती पोस्टाच्या माध्यमातून सर्वेक्षण आकडे परत करावायचे असतात. आणि ही पद्धत फारशी खर्चिक नाही, जसे एकाच वेळेस अनेक व्यक्तींना संपर्क साधता येतो. आपण साध्या पोस्ट कार्डवरून सुद्धा त्यांच्याकडून आपण अभिप्राय घेऊ शकतो. तर अशा पद्धतीनं टपालाद्वारे सुद्धा आपल्याला या ठिकाणी सर्वेक्षण करता येतं. नेक्स्ट बघा, व्यक्तिगत भेटीद्वारे सर्वेक्षण. आता बऱ्याच वेळा आपण काय करू शकतो, व्यक्तिगत प्रत्येक व्यक्तींना भेटून आपल्या प्रोडक्टच्या संदर्भामध्ये आपण माहिती घेऊ शकतो. तर अशा म्हणायचं व्यक्तिगत भेटीद्वारे सर्वेक्षण, म्हणजे प्रत्यक्ष भेटून आपण जे काही सर्वेक्षण करतो त्याला म्हणजे व्यक्तिगत भेटीद्वारे सर्वेक्षण असे म्हणतात. या पद्धतीत सर्वेक्षक हा उत्तरदात्यांची व्यक्तीच्या भेट घेतो. ज्या व्यक्तीकडून प्रश्नांची उत्तर मिळवायची असतात त्या व्यक्तींना सर्वेक्षक प्रश्नावलीमध्ये असलेल्या प्रश्नांचे प्रश्न विचारतो व त्यांना सांगितलेल्या माहितीची नोंद करून घेतो आणि सर्वेक्षक उत्तरदात्यांना प्रत्यक्ष भेटून असल्यामुळे तो त्याच्या शंकाचं निरसन करू शकतो व त्यांना प्रश्न समजावून सांगू शकतो. या पद्धतीमध्ये यश हे सर्वशी त्यांच्या कामातील प्रामाणिकपणा व निष्ठा यावर अवलंबून असतो. तर अशा पद्धतीनं व्यक्तीद्वारे आपण भेटून सर्वेक्षण करता येऊ शकतं. नेक्स्ट बघा, पथक सर्वेक्षण. आता या तंत्रामध्ये मागील सर्वेक्षण ज्या व्यक्तीच्या समोर भेटून केलेले असते त्याच व्यक्तीच्या समूहाला परत संपर्क साधून त्यांच्याकडून आवश्यक त्या प्रश्न उत्तरे मिळवली जातात व माहिती जमा केली जाते. या संशोधनाचा उद्देश ग्राहकांच्या आवडीनिवडी काय बदल झाला त्याची माहिती, मागणी, अपेक्षा हा असतो. म्हणजे या ठिकाणी मागील ज्यावेळी ज्या गटाला आपण भेटला जातो त्याच गटाला परत आपण भेटून त्याच्यामध्ये काय बदल झाला असेल अशा पद्धतीने आपण जे काही म्हणतो पथक सर्वेक्षण असे म्हणतात. नेक्स्ट बघा, निरीक्षण पद्धती. त्याच्यामध्ये निरीक्षण पद्धती याच्यामध्ये बघा, निरीक्षण क्षेत्रात निर्माण होणाऱ्या काही प्रश्नांना मानसशास्त्र बाजू असतात. या प्रश्नाबाबतीत माहिती मिळवून निरीक्षण पद्धती उपयोग करणे उपयुक्त ठरते. निरीक्षण विशिष्ट ठिकाणी विशिष्ट वेळी उपस्थित राहून उद्देशाचे संबंधित सर्व घटकांची काळजीपूर्वक निरीक्षण केले जाते व ग्राहकांच्या वागणुकीची प्रवृत्तीचे निरीक्षण पद्धती केले जाते व संशोधिक वास्तव उपयोग ठरते. आता या पद्धतीमध्ये काय प्रत्यक्ष काय केलं त्याचं आपण काय केलं सर्वेक्षण केलं जातं. म्हणजे प्रत्यक्ष आपण त्या उभा राहून ग्राहक काय कुठल्या वस्तू घेत असतो, त्यांना कुठल्या प्रकारच्या वस्तूंची गरज असते, त्या पद्धतीने आपण ग्राहक कशा पद्धतीने हे सगळ्या गोष्टी करत असतो या सगळ्या गोष्टींची माहिती जेव्हा घेतल्यानंतर त्याला म्हणायचं निरीक्षण पद्धती असे म्हणतात. म्हणजे ग्राहकांचं निरीक्षण करून आपण जे काय आपण तयार करतो म्हणजे निरीक्षण पद्धत असे म्हणतात. आणि नेक्स्ट बघा, प्रयोग पद्धती. आता बऱ्याच वेळा विपणन क्षेत्रामध्ये ग्राहकांची प्रतिक्रिया जाणून घेण्याकरता संशोधक विविध प्रकारचे प्रयोग करत असतात. या प्रयोगामुळे जी माहिती मिळते त्या माहितीच्या आधारे धोरणे निश्चित करू शकतात. उदाहरणार्थ जाहिरातीच्या माध्यमांची परिणामकारकता या पद्धतीच्या आधारे काढलेले निष्कर्ष अधिक वास्तववादी असतात. म्हणजे बऱ्याच वेळा आपल्याला आपण ज्या काय गोष्टी करत असतो, जे काय संशोधन करत असतो त्यामध्ये सुद्धा आपल्या प्रयोगाद्वारे म्हणजे आणखीन काय करता येतं का, आणखीन काय प्रयोग करता येतील का, यानुसार जे काही संशोधन
संशोधन केलं जातं त्याला म्हणायचं प्रयोग पद्धती असे म्हणतात. आपण जे काय पूर्वीची जे काय जाहिरात होतो ती जाहिरात बघून आपण दुसरी जाहिरात दिली की आपल्या विक्रीमध्ये वाढ होऊ शकेल काय, की परिणामकारक जाहिरात होऊ शकेल काय, अशा पद्धतीने जे काय प्रयोग केले जातात त्याला म्हणायचं प्रायोगिक पद्धत असे म्हणतात. थोडक्यात सांगायचं म्हणजे डिटेल संशोधनाच्या पद्धती सांगत असताना अशा पद्धतीच्या ह्या पद्धती आहेत आणि या पद्धतीनुसार काही त्याचं संशोधन केलं जातं आणि अंतिम उद्देश जो असतो आपली उत्पादकांना जे काय उत्पादन केलेल्या ज्या काही वस्तू असतात त्या वस्तूंची बाजारपेठेमध्ये जास्तीत जास्त कशी विक्री होईल या दृष्टिकोनातून या सगळ्या गोष्टी केल्या जातात. त्याला म्हणायचं रिटेल विपणन संशोधन पद्धती असे म्हणतात.